नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने मस्त असे गोबीचे पकोडे बनवणार आहोत. यामध्ये आपण अजिबात मैदा किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला नाही. अगदी रोजच्या वापरामधील जे ज्वारीचं पीठ आहे त्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण हे पकोडे बनवलेले आहे. चवीला भन्नाट झालेले आहे. तर चला आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवलेली ती बघूया. तर सुरुवातीला इथे मी एक कोबी घेतलेला आहे. कोबी इथे आपल्याला ताजाच घ्यायचा, घट्ट असा घ्यायचा. आता हा आपण कट करून घेऊया, कारण आज आपण अर्ध्याच कोबीपासून इथे आपण पकोडे बनवणार आहोत. तर इथे मी हा कोबी कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर जो अर्धा भाग आहे तो मी साईडला ठेवते आणि अर्ध्याच भागाचे इथे मी पकोडे बनवणार आहे. तर इथे मी हा अर्धा भाग साईडला ठेवते आणि जो अर्धा भाग आहे तो इथे आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर इथे मी एक प्लेट घेतलेली आणि एक मोठी किसणी इथे आपल्याला घ्यायची आहे. कोबी इथे आपल्याला मोठ्या किसणीनेच किसून घ्यायचा. अशा मोठ्या किसणीने जर कोबी किसून घेतला तर आपले पकोडे खूप छान होतात. तर इथे मी मोठी किसणी घेतलेली. आता हा आपल्याला ह्या अशा पद्धतीने संपूर्ण कोबी किसून घ्यायचा आहे. किंवा मग तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही मग चॉपरने चॉप केला तरीही चालेल. तर इथे मी हा संपूर्ण कोबी मस्त असा किसून घेतलेला. तर संपूर्ण कोबी इथे आपला किसून झालेला आहे. मस्त इथे आपला हा किस तयार झालेला आहे. आता हा किस मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हा संपूर्ण किस काढून घेतलेला. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचं. तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. 1 चम्मच इथे मी ग्रीन चिली सॉस घालते. तुमच्याकडे जर रेड चिली सॉस घातला तरी चालेल किंवा मग ग्रीन चिली सॉस घातला तरी चालेल. 1 चम्मच यामध्ये आपल्याला ग्रीन चिली सॉस घालायचा. 1 चम्मच इथे मी सोया सॉस घालते. त्यानंतर थोडंसं इथे मी मिरीपूड घेतलेली आहे, ती आपल्याला यामध्ये घालायची. अर्धा चम्मच इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली, ती यामध्ये मी घालते. 1 चम्मच इथे आपल्याला लाल मिरची पावडर घालायचं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर 1 कप इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ते जे रोजच्या वापरामध्ये भाकरीसाठी आपण वापरत असतो तेच इथे आपल्याला घालायचं. त्यानंतर त्याच कपाने 1 कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेते. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं हाताच्या साहाय्याने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे घातलेले संपूर्ण जिन्नस आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असे एकजीव झालेलं आहे. संपूर्ण साहित्य इथं मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर इथे मी कलरसाठी थोडासा खाण्याचा रंग घालते आणि परत हे एकदा मी इथे मिक्स करून घेते. यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आपण इथे कोबी किसून घेतलेली आहे त्यामुळे कोबीला स्वतःचं पाणी असतं. यामध्ये आपण मीठही घातले त्यामुळे त्याला अजूनही पाणी सुटतं आणि तेवढ्यामध्येच आपल्याला इथे पीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमचं मिश्रण जर तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ सुद्धा घालू शकता. तर इथे आपलं पकोड्यासाठी लागणारं मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तेल इथे आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं. आता आपण पकोडे करायला घेऊया. पकोडे करत असताना गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच इथे आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे. ते इथे मी ह्या अशा पद्धतीने संपूर्ण पकोडे टाकून घेते. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने इथे तुम्ही पकोडे टाकू शकता. तर इथे मी संपूर्ण पकोडे टाकून घेतलेले. आता हे आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहे. असे मध्यम आचेवरती तळून घेतल्याने पकोडे हे आपले छान असे तळले जातात. गॅस जर आपण मोठा केला किंवा फास्ट केला तर आपले पकोडे हे वरून त्याला कलर तर येतो पण आतून ते कच्चे राहण्याची शक्यता असते. म्हणून पकोडे तळत असताना गॅस इथे आपल्याला कमी ते मध्यमच ठेवायचा आणि कमी ते मध्यम आचेवर मस्त असा कलर येईपर्यंत इथे आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. हा आता आपण काढून घेऊया. तर त्यासाठी इथे मी झारा घेतलेला आणि झाऱ्यावर हे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पकोडे काढून घ्यायचे आहे. म्हणजे यात राहिलेलं तेल सुद्धा निथळून जाईल. त्यानंतर इथे मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेते. गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती सुद्धा मी हे संपूर्ण पकोडे टाकून घेतलेले आणि छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे पकोडे सुद्धा मी मस्त असे तळून घेतलेले. तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण अजिबात कुठेच मैद्याचा वापर केलेला नाही किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला नाही. बाहेरचं काहीच साहित्य न घालता अगदी घरच्या साहित्यात मार्केटसारखे पकोडे किंवा मग याला आपण मंचुरियन सुद्धा म्हणू शकतो इथे आपले तयार होतात. आणि हे पकोडे किंवा हे मंचुरियन एवढे क्रिस्पी होतात ना. तुम्हाला इथे मी आवाज ऐकूते. आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत. कुठलाच कॉर्नफ्लोअरचा वापर न करता हे आज आपण इथे बनवलेले आहे आणि चवीला सुद्धा हे खूप असे चविष्ट लागतात. तुम्हाला इथे मी एक दाखवते. हे तुम्ही बघू शकता मस्त वरून क्रिस्पी आणि आतून पोकळ इथे आपले हे मंचुरियन किंवा पकोडे तयार झालेले आहेत. तुम्ही शेजवान चटणी, टोमॅटो सॉस किंवा मग असं गरमागरम जरी सुद्धा खाल्ले तरी खूप सुंदर लागतात. असे मस्त क्रिस्पी कुरकुरीत पकोडे एकदा नक्की करून बघा. घरच्या पिठापासून हे बनवलेले आहे. यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही, कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा हे मस्त असे क्रिस्पी आणि
कुरकुरीत होतात. मुलांनासुद्धा असं मैद्याचं न देता घरच्या पिठापासून जर बनवून दिले तर ते सुद्धा आवडीने खातील. तर अशा पद्धतीने तुम्ही कोबीचे पकोडे एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.